यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि परभणी महानगरपालिकेच्या संदर्भात आपण ही या ठिकाणी चर्चा करणार आहोत। परभणी महानगरपालिकेत विकास आघाडी कोणाबरोबर युती केलेली आहे? आम्ही माननीय आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली यशवंत सेना परभणी परिवर्तन विकास आघाडी ही आम्ही उभी केलेली आहे। आणि परभणी परिवर्तन विकास आघाडी ही कोणत्या पक्षांसोबत युती नाही, आमचा कोणत्या पक्षाला विरोध नाही आणि आम्ही कोणत्या पक्षाची समर्थनात नाही। परभणीतल्या जनसामान्य आणि गोरगरीब माणसांना न्याय देण्यासाठी ह्या अपक्ष आघाडीचा आम्ही पर्याय उभा केलेला आहे। अपक्ष आघाडीला जनतेकडून कौल मिळेल असं आपल्याला वाटतं का? निश्चितच काय परभणीमध्ये सेटलमेंटचं राजकारण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आज ज्या सर्व पक्षामध्ये जे सर्व प्रस्थापित नेते बसलेले आहेत हे एकमेकाचं साठोलोटं करतात आणि मिळून परभणी शहराचा अधोगतीकडे नेण्याचा प्रयत्न यांचा हमेशा असतो आणि ह्या गोष्टीला जनता कंटाळलेली आहे आणि आजपर्यंत त्यांच्यासमोर कोणता पर्याय नसल्यामुळे नाइलाजाने त्या परभणीकरांना त्या लोकांना मतदान करावं लागायचं आणि ह्याचाच एक पर्याय असावा आणि जनतेला ती संधी मिळावी म्हणून आम्ही परभणी परिवर्तन विकास आघाडी ही पर्याय म्हणून परभणीकरांसाठी आणलेली आहे। एकूण किती जागांवर आपण उमेदवार दाखल करणार? तसं तर आमचं मानस पूर्ण जागा लढण्याचं आहे, पण ज्या ठिकाणी आमच्या सर्व सक्षम पॅनल होत आहेत अशा ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीने उतरतोय। एखाद्या प्रभागामध्ये आमच्याकडे चांगला माणूसही आहे आणि त्या ठिकाणी पॅनल होत नसेल आणि तो निवडून येत असेल तर ती एक जागा असो, दोन जागा असो, त्यासुद्धा आम्ही लढवत आहोत। सेटलमेंटचं राजकारण म्हणजे काय? सेटलमेंटचं राजकारण परभणीतल्या जनतेने त्याचा अनुभव वारंवार ते घेते। पक्ष कोणतेच वाईट नाही आहेत, कोणत्या पक्षांचे विचारसुद्धा वाईट नाही आहेत, पण जो पक्ष चालविणारे परभणीतले जे नेते आहेत ती त्यांची स्वतःची विचारसरणी हे जनतेवर लादतात आणि मग त्यांच्या स्वार्थासाठी मग त्यांना जो राजकीय फायदा करून घ्यायचा आहे त्यासाठी एकमेकासोबत संलग्नच वागतात, म्हणजे मनासारखं, आणि त्या पद्धतीचं राजकारण करतात। उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्ही पहा की महानगरपालिका, परभणी शहर महानगरपालिका ह्या ठिकाणी काँग्रेसचा महापौर झाला गेल्या वेळेस, पण त्याला मतदान भाजपने केलं। म्हणजे भाजप स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहिला नाही, पक्ष नाही, पण भाजपचे जे नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसचा महापौर केला आणि माजूल आला म्हणून उपमहापौर करण्याचं त्यांनी समर्थन, म्हणजे भूमिका त्या पद्धतीची राहिली। मग कुठंतरी हे त्यांच्या तत्वाशी इथिक्सशी ते मिळतं जुळतं नाही आहे। मग हे का घडतं? म्हणजे शिवसेना तटस्थ राहती, म्हणजे तुम्हाला काँग्रेसच्या एका नेत्याला ती द्यायची आहे का? मग बँकेत सर्व प्रकारचे सर्व पक्षाचे नेते निवडून येतात, मग त्या ठिकाणी बँक एकाला, मार्केट कमिटी एकाला, जिल्हा परिषद एकाला, ह्या पद्धतीचं राजकारण आम्हाला इथं पाहायला भेटतं। आम्ही त्याचा अनुभव घेतोय आणि त्यामुळं आमचं शोषण होत आहे, आमच्या परभणीकराचं शोषण होत आहे हे आम्हाला दिसतंय। म्हणून गेल्या असतं आमच्या महापौर मीनाताई वरपुडकर होत्या आणि त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केले, येतं सभागृहात आपण पाहिलेलंच आहे। हो, मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक होतो आणि काँग्रेस पक्षाकडून मी सभापती राहिलो आणि मी माझ्या कार्यकाळामध्ये जेव्हा महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचं शोषण होऊ लागलं, अन्याय होऊ लागला, सामान्य नागरिकांना वेठीस धरल्या जाऊ लागलं, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या पक्षाच्या चुकीच्या धोरणांमध्ये मी त्या गोष्टीला विरोध केलेला आहे। ते आपण सगळ्यांनी परभणीकरांनी पाहिलेलं आहे। तुम्हाला उदाहरणच द्यायचं असेल तर ते उदाहरण, सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे, परभणी शहरामध्ये पाणी पुरवठा योजनेचे नळ कनेक्शन देण्याचं टेंडर काढण्यात आलं आणि 17,000 रुपये नागरिकाकडून घेण्याचं मानस ह्या सभागृहाने ठेवलं। मग त्याला मी विरोध केला। 17 तर ऑफ द रेकॉर्ड 17 होतं, पण सभागृहात जेव्हा ठेवण्यात आलं तेव्हा 14,000 रुपये होता। मग मी त्या 14,000ला मी विरोध केला। त्याच्यानंतर तो 11,000 झाला, 11,000ला सुद्धा विरोध केला। मग त्यांनी एक ओळीचा ठराव वाचून ते 10,000 रुपये केलं। माझं म्हणणं होतं पाणी ही नागरिकांची मूलभूत सुविधा आहे आणि ते महानगरपालिकेने
ती मोफत द्यायला पाहिजे नळ कनेक्शन. पण नळ कनेक्शनला 17,000-18,000 रुपये तुम्ही कनेक्शन लावणार, त्यावर नागरिकांना खर्च तो 20-22 हजारापर्यंत गोरगरीब माणसं कशी घेणार आहेत? आमच्या माता भगिनी स्वतःचे दागिने विकून नळ कनेक्शन घेतात की कारण की पाणी फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडचं आमच्या मध्यमवर्गीयामध्ये एक प्रेस्टीज आहे की बाबा माझ्या घरी नळ कनेक्शन आहे, महानगरपालिकेचं पाणी माझ्या घरी येतं, ह्याच्यात आम्हाला आनंद वाटतो. आमच्या दैनंदिनी जीवनामध्ये आम्हाला वेळ भेटत नाही, मग कुठंतरी पोटाचे तुकडे तोडून आम्ही पैसे भरून ते घेतो. तर हे काय मला शोषण योग्य वाटलं नाही, त्याला विरोध केला. माननीय सुनील केंद्रेकर साहेबांनी या गोष्टीच्या माझ्या विरोधाची दखल घेतली आणि ते 80 कोटीचं टेंडर आपण ते रद्द केलं आणि परभणी शहरामधल्या प्रति घर 12,000 रुपये, 12 ते 14,000 रुपये प्रति घर वाचले. म्हणजे 50,000 घराचे 50 कोटी रुपये आपण वाचवले. आणि त्याच्यात दुसरा एक मोठा फायदा जर झाला असेल तर तो होता की जे उर्वरित 30 कोटी रुपये शहरात खर्च झाले त्यामुळं 80 प्लंबर लोकांना रोजगार भेटला, दुकानदारांना रोजगार भेटला, सामान्य माणूस स्वतःच्या घरी काम करून तो करू लागला. तर 30 कोटीची उलाढाल शहरात झाली. GDP शहराचा वाढला लॉकडाऊनमध्ये आणि नागरिकांना रोजगार भेटला 3,000 लोकांना. हे तर विकास असतं, बाकी काय असतं? की ज्या पक्षाकडून तुम्ही निवडणुकीला उभा होता पण निवडून आला त्यानंतर तुम्हाला बाहेरची म्हणून हिंडवायला लागली, त्याबद्दल तुमचं काय? नाही ते एक मनोवृत्ती आहे, मानसिकता आहे. एखादी गोष्ट आपण स्वतः करू शकलो नाही किंवा ती साध्य करू शकलो नसेल तर मग त्याच्यामध्ये उन्हा काढायच्या किंवा समोरच्याला काहीतरी वेगळं लेखून करायचं. आता तुम्हाला खरं सांगतो, मी नागरिकांची बाजू घेऊन जेव्हा भांडलो आणि नागरिकांचं हित पाहिलं तर मला खूप अडचणीतून सामोरे जावं लागलं. फक्त ह्यांना त्यांचे लाभ माझ्यामुळे भेटले नाहीत. ह्या लोकांनी माझ्यावर मारणायला माणसं पाठवले, ह्या लोकांनी मला 6 वर्ष निलंबन करण्याचा प्रयत्न केला, ह्यांनी मला सभागृहामध्ये माझ्यावर हसत होते, माझ्यावर मला तुच्छ लेखत होते, खालच्या पदाची वागणूक देत होते. पण मी निमूटप्रमाणे ते सहन केलं. पण जिथं नागरिकांचा विषय तिथं मी कॉम्प्रोमाइज नाही केलं. मी एकच सांगतो तुम्हाला, एवढ्या सगळ्या सदस्यामध्ये नागरिकांसोबत इमानदार आणि प्रामाणिक मी राहिलो. सदस्य सर्व महानगरपालिकेचे सर्व सदस्य, सर्व पक्षाचे सदस्य. ज्या पक्षात तुम्ही होतात काँग्रेस पक्षात, त्या काँग्रेसच्या सत्तेत असलेल्या माणसांनी परभणी बकाल केली असा विरोध होतो किंवा आरोप होतो, या संदर्भात काय? ह्याच्यात खरं तर सत्यता बऱ्यापैकी आहे, पण एक व्यक्ती त्याला जबाबदार असतो अशा नाही आहे. हे जे सर्वपक्षीय नेते आहेत, ह्यांच्या सगळ्यांची जी कार्यपद्धती जी आहे ती शहराला, जिल्ह्याला पुढे नेण्याची नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे विजनरी विषय नाही आहेत, तुमच्याकडे धोरणं नाही आहेत. मग आहे ते शासनाकडून आलेल्या गोष्टींचंच इम्प्लिमेंटेशन तुकडे तुकडे पाडून कसं करायचं ह्यावर त्यांचा जास्त भर असतो असं मला वाटतं. अर्थातच त्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ असावा. आता या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे किती उमेदवार, किती निवडून येतात? सांगितलं ना मी, आम्ही 15च्या वर जागांच्या निवडून येतात. तुम्ही काँग्रेसमध्ये होते, आता तुम्ही यशवंत सेने आहात. यशवंत सेनेची राज्य पातळीवर जर बघितलं तर भाजप आणि शिवसेनेसोबत सलगी आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा आहे. त्याचा अनुभव आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस घेतला. राज्यामध्ये एकमेव ते ठिकाण होतं की ज्या ठिकाणी तुमची युती होती. उद्या तुम्ही आज आरोप करतायत सर्व पक्षीयांवर, कालपर्यंत तुमच्या सोबत जे होते पक्षात ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. उद्याच्याला निवडणुकीच्या नंतर जर जागा कमी पडल्या त्यांना आणि तुमच्या काही जागा आल्या तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का? आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाहीत. आमच्याच इतक्या जागा येणार आहेत की आम्ही कोणासोबत जाणार नाही हे जर तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट सांगितलं. नाही, सरळ सांगतोय ना मी तुम्हाला, जे इथं सत्ताधारी आहेत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आहेत किंवा आमच्या पाठिंब्यावर त्यांचा महापौर होणार नाही आहे. हां, आमचा महापौर होत असेल तर आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत. कारण की आम्ही ज्या विचारासाठी, जो अजेंडा शहरासाठी घेऊन यायलोत, आमचा एकच प्रामाणिक इच्छा आहे की ह्या शहराला नवीन दृष्टी मिळावी. जुनं करप्शनचं जे पॉलिटिक्स आहे ते बाजूला सारावे. महानगरपालिकेमध्ये नवीन सिस्टम्स रुजून येणाऱ्या पिढीला एक चांगलं वातावरण निर्माण करून द्यायची इच्छा आहे. यशवंत सेना भाजप सोबत जाणार का मतदानाच्या नंतर? यशवंत सेना परभणी परिवर्तन पॅनल हे भाजपसोबत नंतर जाणार नाही. राष्ट्रवादी सत्ता असताना आणि काँग्रेसची सत्ता असताना या दोन्हीमधला फरक काय? ॲक्च्युली काय मी तुम्हाला सांगितलं ना, पक्ष हे कोणचे वाईट नसतात. सगळ्या पक्षांचं कार्यपद्धती लोकहितार्थच असते.
पण ते पक्ष चालविणारे लोक जेव्हा त्यांचे विचार लादतात तर तेव्हा कुठं तुमची कुचंबनावती, तुम्हाला मोकळीक भेटत नाही, तुम्हाला जे हा माझा प्रश्न नाही. या दोन्हीमध्ये काम कोणत्या पक्षात म्हणजे कोणत्या याच्या राष्ट्रवादीमध्ये असताना काम झालं चांगलं महापालिकेत का काँग्रेसमध्ये असताना? नाही, धोरणात्मक निर्णय दोन्ही पक्षांनी आणलेले होते, पण ते रुजू करताना जे गोष्टी घडल्या तर त्या फार विदारक आहेत. मी तुम्हाला सांगतोय ना, राष्ट्रवादीत राहिले काय, काँग्रेसमध्ये राहिले काय, आणि तुम्ही भाजपमध्ये गेले काय, व्यक्ती या पक्ष बदलल्याने त्याची कार्यपद्धती बदलत नसते, आणि जी कार्यपद्धती चुकीची आहे ती चुकीचीच आहे. सेटलमेंटचं राजकारण झालं, खान नाही तर बांधचं राजकारण झालं, मग आता पुढे कोणतं राजकारण तुम्ही करू पाहता? आता परभणी परिवर्तन पॅनल हा फक्त परभणीच्या सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना गरीब नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून विकासात्मकच राजकारण करेल. आतापर्यंत जेवढे नेते आले त्यांनी फक्त विकासाचाच मुद्दा मांडलेला आहे, परंतु विकास होताना काही दिसून येत नाही. हो का, राजा बोले दल हाले. ज्या विचारसरणीचा तुम्ही राजा बसविताल त्या विचारसरणीचं प्रशासन असतंय, आणि विकास झाला नाही ह्याचा अर्थ तुम्ही कोणत्या विचारसरणीचे लोक बसविलेत हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. आपली जी आघाडी बनली ती कोणत्या विचारसरणी? आमची परभणीतल्या, मी तुम्हाला सांगितलं ना, केंद्रबिंदू ठेवून परभणी शहराचा संपूर्ण विकास म्हणजे इन सेन्स ऑफ GDP, इथला व्यापारी, इथला कामकरी, इथला कष्टकरी, इथला सिनियर सिटीजन, इथं येणारा माणूस, इथं इन्व्हेस्टमेंट करणारा माणूस, या सगळ्या माणसांना सुविधा भेटली पाहिजे. जे उमेदवारी देतात त्याच्यामध्ये निकष काही लावले आहेत का की उमेदवारची पात्र काय असावं? नाही, हो का, आता हे सगळं परभणी शहर जर चांगलं असलं असतं तर ही अशी अवस्था आली नसती. उमेदवाराचं काय असतं माहिती का, ज्या प्रभागात किंवा ज्या भागातून ज्या विचारसरणीचे लोक असतात त्याच विचारसरणीचा तो उमेदवार येत असतो. कारण सरकार पण म्हणजे जे महापालिकामध्ये जे महापौर बसून आहेत तुम्ही जसं म्हणताय ते पण त्या विचारसरणीतूनच येतील असं तुम्ही म्हणताय, परंतु तुमच्याकडून जर एखादा कोणी गुत्तेदार असेल जे सेटलमेंटचं राजकारण ऑब्व्हियसली चालतं परभणीमध्ये, तर तशाला तुम्ही उमेदवारी द्या. काय माहिती का, आम्ही सर्वजण जे काही उमेदवार आमच्याशी उभे राहणार आहेत त्यांचे आम्ही कमिटेड आहेत. म्हणजे दोन गोष्टीला कमिटेड केलेलं आहे आम्ही. कमिटेड टू द आम्हाला ग्रुप, म्हणजे आम्ही जे संघटन आहे आमचं त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, आणि दुसरं कमिटेड टू द पीपल, म्हणजे आम्ही जो अजेंडा तयार करतोय त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी प्रामाणिक राहायचं, त्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. पुढे चलून जर एखाद्या उमेदवाराकडून असं काही झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही- ते नियंत्रण करायचं माझं काम आहे. जर आमदार साहेबांनी माझ्यावर तो विश्वास टाकलेला आहे, परभणीचा मी जबाबदार नागरिक आहे, आणि माझी तर परभणीकरांना विनंती आहे, आपण एकदा हे बदला. तुम्हाला माहिती, तुम्ही ह्या लोकाला निवडून दिल्यानंतर हे लोक तुम्हाला लुटणार आहेत, तरी तुम्हाला त्यांना मतदान करावं लागतंय. आता ही वेळ आलेली आहे, तुमच्यापाशी इतके दिवस पर्याय नव्हता, आता आम्ही पर्याय देतो, आणि हे पर्याय देऊन हे बदल परिवर्तन तुम्ही कडून घ्या. कारण की असं बी 25-30 वर्षे तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडला नाही. आम्हाला संधी दिल्यानंतर किमान हे करप्शन थांबेल, आणि आम्ही काहीतरी नवीन करून तुम्हाला उदाहरण दाखवू शकतो. यशवंत सेनेबरोबर बरोबर तुमचे मंत्री, माजी मंत्री रासपचे जानकर नाही आहेत. विषय काय आहे, जानकर साहेब आमचे आज बी नेते आहेत, आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, पण आमचं एक धोरण असं ठरलेलं आहे की आज आम्ही जे संघर्ष करायलो इथले परभणीतले, मी झालं, आहादबाई झालं, फारुख बाबा झालं, सुशील कांबळे झालं, हे जे आमची नगरसेवकांची टीम आहे ती आम्ही एका विचारासाठी ह्या परिवर्तन पॅनल आम्ही काढलेलं आहे. तर ते कोणत्या पक्षाशी रिलेटेड नसावं. जसे आता आज आपण प्रश्न विचारतात यशवंत सेना, रासप, यशवंत सेना हे ते, तर हे ॲलिगेशन्स भविष्यात होऊ नये, आमच्या प्रामाणिकतेपणावर कुणाला संशय येऊ नये, ह्यामुळं आम्ही प्लेनली जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही हा अपक्ष पॅनल लढतो. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय, तर मग ज्यांचं नुकसान झालंय ते सगळे एकत्र होऊन तुम्हाला त्रास देतील असं वाटतं? त्रास देतील नाही, मला ते त्रास देतच आलेले आहेत, आणि ह्या इलेक्शनमध्ये मला ते टार्गेट करणार आहेत. जेवढ्यांचं माझ्या म्हणजे आता जेवढे प्रस्थापित लोक आहेत ते सगळेजण मला टार्गेट करणार आहेत, ह्याला मला जाणीव आहे. पण मला एक कळतं की मी नागरिकाशी इमानदार राहिलो, आणि इमानदारीचं फळ हे नागरिक माझ्यावर विश्वास टाकूनच देतील, हे मला परभणीकरावर भरोसा आहे. तुम्हाला काही आव्हान काही करायचं? माझं परभणी शहरातील सर्व नागरिकांना विनम्र आव्हान आहे. खूप सहन केला, आपण खूप संघर्ष केला,
इच्छा असतानाही काही गोष्टी आपल्याला करायला भेटल्या नाही. पण आता एक संधी आम्ही घेऊन आलो आहेत. मला वाटतं आपल्याला आपल्या लेकरांचे भविष्य बघणं गरजेचे आहे. ह्या परभणीला नवीन चेहरा देण्याचं गरजेचं आहे. परभणी म्हणून आपल्याला कोणी हसलं नाही पाहिजे, इतकं तरी आपल्याला स्वाभिमान बाळगण्याची आज गरज आहे. तुम्ही उठा, जागे व्हा. निश्चितच तुम्हाला वाटत असेल की आपण काही भूमिका घेतल्यावर आपल्याला त्रास होईल, पण तुमच्याकडे गुप्त मतदान आहे, ती तुमची ताकद आहे. ती तुम्ही कुणाला करायलात हे तुमचा हक्क आहे. तुम्हाला आता हे ठरवायचं आहे, तुमच्याशी वाईट वागणारे, तुम्हाला नुकसान देणारे किंवा तुमचं शोषण करणाऱ्याच्या बाजूने उभं राहायचं आहे का तुमच्या बाजूनी भांडणारे, तुमच्यासाठी जीवाचं रान करून आम्ही घर त्याग करून तुमच्यासाठी लढतो आहे त्यांच्या बाजूनी राहायचं आहे. ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की परभणी परिवर्तन विकास आघाडीचे जितके बी उमेदवार राहतील किंवा त्यांची जी काही भूमिका असेल त्याच्यावर समर्थन करावं आणि त्याच्या मागं पाठबळ आपण उभा करावं. कारण की हा लढा परभणीच्या नागरिकांचा आहे. हा लढा सर्वसामान्य नागरिकांचा आहे. आम्ही आमचा लढा लढत नाहीत, आम्ही तुमचा लढा लढतो. तर हीच तुमच्यासाठी संधी आहे. ह्याच्यानंतर माझ्यासारखा कोणताही नगरसेवक या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभा राहणार नाही, इतकं तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही ही संधी गमावली तर निश्चितच तुम्हाला येणारं आयुष्य आणि तुमची पिढी ही गुलाम तयार करणारी होईल. धन्यवाद.